गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गजानन महाराज महात्म्य. संपूर्ण पारायण. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवो नमो नमः. नमन तुझला माझे श्री गजानना, हे विश्वेश्वरा लंबोदरा. गजनायका कीर्तिगाग्रजा, शिव पार्वती सुता एकदंता. तव आशीर्वादासुदे मम मस्तका. नतमस्तक मी शिव पार्वती नंदना तव चरणा. आता वंदुया विद्यावती सरस्वती चरणा. कृपा करावी श्री गजानन महाराज काव्यगीत लेखना. पंढरीच्या पांडुरंगा कसे होईल तुझे विस्मरण, तव आशीर्वाद हेच गीत लेखन स्फुरण. श्री गुरुदेव देवता नाही लेखन होणार शिवाय तुमच्या व्रतहस्ता. नमन आता तुळजापूर निवासिनी तुळजा माता. हे मम कुलदेवता वंदन सर्व ऋषी गणदेवता. प्रकाशदाता सूर्यनारायणा. श्रोते व्हावे सावधान, आशीर्वाद देण्यास आले ज्ञानदेव. नामदेव तुकाराम रामदास सारे संतगण. परिपूर्ण करुणी तनमन चालना देत आहेत. श्री दास गणुलिखित श्री गजानन विजय ग्रंथ. संक्षिप्त पारायण करण्यास काव्यगीत लेखन. जेथे तनमन समाधानी, तेथे सुखनांदते साऱ्या जीवनी. हेच गेले सारे ईश्वरूपी संत सांगुनी. वराडातील गाव शेगावी माघमास कृष्ण सप्तमी दिनी. देवभक्त देवी दास पातुरकर सदनी. पातुरकर पुत्राची ऋतुशांती करणे कारणी. गाव लोटले नाम समारंभ, भोजन करणे कारणी. जनता जननी भोजन करुनी. उष्ट्या पत्रावळ्या उकिरड्यावर टाकूनी. जात होते तृप्त होऊनी. त्याच उष्ट्या पत्रावळीमधुनी एक एक अन्नकन गोळा करुनी. एक दिगंबर मूर्ती खात होती मग्न होऊनी. दिगंबरावस्थेतील त्या व्यक्तीचे ध्यान पाहुनी आश्चर्य वाटू लागले बंकटलालला. वदले पातुरकरास पाकघरातून अन्न ताट आन भरून. पातुरकराला सुवर्ण ताटात अन्न घेऊन. दिगंबरा द्यावे उकरड्यावरील अन्न टाकूनी. घ्यावे हे अन्न जावे आपण उपाशी उदर भरोनी. सुवर्ण ताटातील 2 घास मुखी घालोनी. न्यावे सारे अन्न संगे घेऊनी. नाही केले अन्न उष्टे, कोणी तरी जाईल यात पोट भरुनी. बंकटलाल आश्चर्याला मनोमनी. वदला अगरवालाला खुणावुनी. अरे असता हा भिकारी कुणी. सारे अन्न ताटातील गेला असता खाऊनी. ही व्यक्ती भिकारी नसोनी. आपल्या शेगावी आली महान व्यक्ती धावुनी. अरे पातुरकारा घेऊन ये पाणी. बघ त्या व्यक्तीचा तांब्या रिकामा असूनी. द्यावे शुद्ध पिण्यास पाणी. तोच दिगंबर व्यक्ती गेली जवळील हळावर धावुनी. स्वामी गडूळ आहे त्या हळातील पाणी. हे घ्या घरातील शुद्ध जीवन. तृप्त करावे आपले मन घेऊन हे जीवन. कोण म्हणते हे गडूळ आहे नीर. अरे पहा तुम्ही तन मन शुद्ध करून. किती गोड मधुर शुद्ध आहे पाणी. व्यवहारात तुम्ही शरीर मन गुंतवणी. गेला तुम्ही सारे विश्व निर्माता विसरवणी. आपण करावे ईश्वर चिंतन प्रतिदिनी. तर येईल सारे जीवन शुद्ध दिसोनी. पहा किती शुद्ध आहे हे पाणी. स्वामीनी ते ऐकुनी गोडवाणी. सारी मंडळी गेली स्वामी संवंदनी. तोच स्वामी व्यक्ती वायुवेगे गेली निघोनी. लोक बदले ईश्वर अवताराला अडवेल कोणी. नक्की ही व्यक्ती भिकारी नसोनी. आली शेगावाला मार्गदर्शन करण्याकरणी. पहिला अध्याय अर्पण श्री स्वामी गजानन चरणी. पहिला अध्याय समाप्त. अध्याय दुसरा. ओम विद्यादेवताय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेव नमो नमः. न मनसी पंढरीनाथा वरले आपण आई रुक्मिणी. आपला निवास लक्ष्मी नारायण रूपी ह्या चराचरी. भेदभाव नाही तुमच्या अंतकरणी. आषाढीस येतात पालखी रूपाने संत सज्जनी. भक्तगण मुखांतरी ज्ञानवा तुकाराम मंत्रघोष करुनी. येतात पायी वारी करुनी. पांडुरंगा पंढरीनाथा तुझा आशीर्वाद सदा राहू द्या माझ्या मस्तकावर. वायू वेगे स्वामी गेले स्थान सोडून. बंकटाल गेला अन्न त्यागुण. केव्हा होईल दर्शन स्वामींचे ध्याय धरले अंतकरणी. बंकटलाल पित्याला गेली चिंता लागुनी. वदला पिता कसली चिंता न येई समजुनी. काय कमी झाले माझ्या हातूनी. म्हणून गेलास तू हे अन्न सोडून. कोणत्या व्याधीने गेले तुझे मन दंजुनी.
बंकटलालने सारे शेगाव काढले शोधुनी, पण दिगंबर मूर्ती नाही आली दिसुनी. उभी राही स्वामी मूर्ती बंकटलालाच्या मनोमनी, धीर धरती मूर्ती येईल पुन्हा दिसोनी. पण नको जाऊ तो अन्न हे त्यागुनी, जरा मंदिरी जाऊनी, ऐक गोविंदराव टाकळीकराचे कीर्तनी. तेवढेच गुंतेल तुझे मन ईश्वर चरणी, पित्याचे ते वाक्य ऐकुनी, बंकटलाला आला मंदिरी ऐकण्यास कीर्तनी. बंकटलाला आला पितांबर शिंप्यास घेऊनी, तोच आम्रवृक्षाखाली त्याला आली दिसून, स्वामींची ती दिगंबर मूर्ती मोहिनी. स्वामींची ती मूर्ती पाहुनी, बंकटलाल गेला मनोमनी आनंदुनी. बंकटलाल घेऊन यावे मजला भाकरी भोजनी, पितांबरा नावे त्या ओढ्यातील पाणी. बंकटलाल आला भाकरी घेऊन खाऊ लागले एक एक घास घेऊन, पितांबर गेला ओढ्यावर धावणे रिकामा ओढा पाहुनी, गेला गंगारोने. अरे पितांबरा कोण म्हणते ओढा कोरडा असूनी, घेऊन नाव ईश्वराचे बुडव तांब्या, ओढ्यातील येईल पाणी. तांब्या बुडवताच ओढ्यात आले पाणी, बंकटलालने दिली सुपारी आणुनी. आता जावे मंदिरी तुम्ही दोघांनी, रंगावे कीर्तनकार टाकळीकराच्या कीर्तनी. ताणल्या कीर्तनासाठी तारा टाकळीकरांनी निरूपणाने उभी केली ईश्वर मूर्ती भक्तामनी. 11 स्कंदांची सुरू केली रचना कीर्तनी, स्वामींनी उत्तरार्धाची भक्तांना कल्पना दुरुनी. स्वामींनी केलेली ती ईश्वर मुक्ती पाहुनी, कीर्तनकार गडबडले मनोमनी. कीर्तन संपल्यावर स्वामी पुढे उभे राहिले कर जोडुनी, मी साधा एक कीर्तनकार स्वामी, माझ्या कीर्तन भक्तीला द्यावे आकार आपण करावे कीर्तन मंदिरी, भक्तिरसाने प्रसन्न करावे भक्तांना मन. टाकळीकर तुझे जीवन म्हणजे कीर्तन, नको देऊ रे हे सोडून. स्वामी आलोय मी आपल्याला शरण, जणू पांडुरंगाने घेतले शेगावी अवतरण. स्वामी हा बंकटलाल गेलाय अन्न सोडूनी, बंकटलाल गेला मनी आनंदुनी. बंकटलाल बरोबरीची येती पाहुनी, बंकटलाल पिता गेला चिंता विसरुनी. सुपुत्राची ती आनंदी मुद्रा पाहून, बंकटलाल बदले पार्वतीकांत. आपल्या घरी आले असून बंकटलालाने केले स्वामींचे पूजन. बंकटलाल घरी भक्त मंडळी घेऊ लागले स्वामींचे दर्शन. गणगणगणात बोते हा मंत्र उच्चारून, शेगावी नेला भक्तिरस भरून. स्वामींचे मुक्त होते जीवन, कधी प्राशन करे हाळातील पाणी, कधी शुद्ध घरातील पाणी, कधी हाळत स्नान, कधी बंकटलाल घरी स्नान. स्वामींचे मात्र चलिमे होते मन, चलिमे आवडे त्यांना मनापासून, समर्थांना मात्र कोणतेही नव्हते व्यसन. दुसरा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पणम. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री एकदंताय नमः. श्री गणेशाय नमः. सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. जय देव सच्चिदानंदा श्रीहरी. देवादिदेवा तुझ साऱ्या विश्वाचा आधार, भक्त मनेच्छा तुझ करतो साकार, तुझा आशीर्वाद हा भक्त जीवनाचा आधार. स्वामी गजानन ग्रंथांच्या तृतीय अध्यायाचे करतो कथितो सार, तूच द्यावा ह्या गतिलेखनाला आधार. स्वामी गजाननामुळे बंकटलालचे घरे झाले मंदिर, स्वामी दर्शनासाठी येऊ लागले भक्तगण. काशीगावचा गोसावी आला स्वामीसाठी आवडती भांग घेऊन, पण स्वामींच्या दर्शनानं तो गेला मनोमनी खचून. बंकटलालद्वारे आला एक गोसावी काशीवरून, त्याला फेडायचे आहे एक करून, केलाय नवस त्यानं मला करेल भांगार्पण. काशीचा गोसावी गेला आश्चर्य करून, स्वामी कसे आहेत जाणून, आलोय मी त्यांना करण्यास भांगार्पण. स्वामी मी करतो भांगार्पण, पण मला द्यावे एक वचन, स्वामी माझी भांग मनी सदा ठेवा जपून. गोसावी भक्तांना माझा आशीर्वाद नाही सोडणार हे भांग मनापासून. तेव्हा शेगावी गेली भांग प्रथा चालून, स्वामी भक्त जानरावाचे कंठाशी आले प्राण. डॉक्टर बदले आता देवावर सारा भार, औषधे नाही देणार आता जीवनाला आधार. भवानी राम एक गोष्ट जाणून, स्वामी गजाननच देतील जानरावाला नवजीवन. भवानी रामाने जानरावाचे स्वामींना सांगितले संघर्ष जीवन. भवानी रामाला स्वामींनी दिले उदक मंत्रण, जापाज जानरावाला हे तीर्थ त्याला मिळेल नवजीवन. जानरावाने भक्तिभावाने तीर्थ केले प्राशन, जानरावाच्या प्रकृतीत आला फरक दिसून. जानराव बसला एकदम उठण, सर्वांना आले स्वामींचे सामर्थ्य कळून. स्वामींनी केले मृत्यूबद्दलचे विस्तारण, मृत्यू येतो प्रकाराने 3, कधी आध्यात्मिक, कधी आधिभौतिक, कधी आधिदैविक. जानरावाने बरे झाल्यावर केले स्वामी गजानन पूजन, स्वामींची कीर्ती पसरली दूरवर. भक्तगण येऊ लागले घेण्याचं स्वामी दर्शन, स्वामींचा एक शिष्य त्यात त्याचे विठोबा घोटाळे नाव. लोकांना सांगे श्री स्वामी आहेत श्री शंकर, मी त्यांचा नंदीवाहन, मी मूषक आहे स्वामी गजाननाचे वाहन. एक दिनी स्वामी घेत होते विश्रांती, काही भक्त आले दर्शनाप्रती, वदले घोटाळे शंकराच्या नंदीचा मान. प्रणाम तुझ्या चरणाला द्यावे स्वामी दर्शन,
भक्तांच्या विचाराने घोटाळे गेला फुगून, स्वामींना उठविले निद्रेतून. स्वामींनी दिले भक्तांना दर्शन, वदले घोटाळे आता जावे तो इटून निघून. स्वामी अवतार पाहून घोटाळे गेला घाबरून, घोटाळेला कायमचे दुरावले श्री गजानन स्वामींचे चरण. तृतीय अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री पार्वती सुताय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन तुझला त्र्यंबकेश्वरा, पार्वतीपते कैलासनाथा. तुझाच वरद हस्त राहू ह्या जीवनी. बंकटलारचे घर झाले मंदिर, भक्तगण येऊ लागले येथे घेण्यास स्वामी दर्शन. स्वामी कधी कधी खेळ बालकासह खेळत, अक्षय तृतीय दिनी प्रभात खेळ रंगला स्वामी सह गोपाळांचा. तोच स्वामी बदले नाही ओढली चिलीम, चिलीम भरली तंबाखू घालून, पण कोणाही घरी पेटली नव्हती अग्निधुनी. अरे बालकानो, जानकी राम सोन्यासाठी पेटवितो नळी, त्याच्याकडून घेऊन यावी अग्निधुनी. बालक गेले जानकी रामाकडे मागण्यास अग्निधुनी, काय त्या नग्न साधूला नाही देणार मी धुनी. असेल खरा स्वामी देव भक्त सज्जन, तर मंत्र सामर्थ्याने पेटविल चिलीम. स्वामी बदले खरे बोलला जानकी राम, बंकटलाल चिलमीवर काडी धरून, आपण मंत्र सामर्थ्याने पेटवू चिलीम. स्वामींनी मंत्र सामर्थ्याने पेटविली चिलीम. अक्षय तृतीयेचा होता सण, जानकी रामाने तयार केले होते गाव भोजन. भोजनासाठी जमले सारे जण, चिंचवण्यात पडलेले किडे पाहून, सारे जण उठले भोजन टाकून. जानकी रामाचे बदले मन, चिंच व गुळ नवीन असून, कसे गेले किडे पडून. मी आज दुखावले स्वामींचे मन, यावी क्षमा मागून. जानकी राम कोण म्हणते चिंचवणे गेले नासून, पहा जा घरी चांगले चिंचगुळाचे शुद्ध चिंचवन. जादे जणांना जीवन स्वामींची लीला पाहून, जानकी राम गेला आनंदी मनधून. त्याने नाही सोडले स्वामी चरण, स्वामींचा दुसरा भक्त चंदूमुखीना. स्वामी बदले चंदू तुझ्या घरी आहेत कानोले दोन, त्या कानोल्याने करू भोजन. चंदूमुखीनाची पत्नी बदली ते ऐकून, आखातीतलं काढले होते मी कानोले तळून. ठेवले होते उतरंडीत दोन, गेले होते विसरून उतरंडीतील ते कानोले पाहून. दोघे गेले आश्चर्याने आनंदून, नव्हती गेली त्याला बुरशी लागून. तसेच मठात पाठवले कानोले दोन, पत्नी आणि चंदूमुखीन. दोघे गेले आश्चर्याने खजील होऊन, स्वामींना कसे कळले घरात आहेत कानोले दोन. चिंचोळी गावचा माधव एकटाच जगत होता जीवन, पत्नी पुत्र सारे गेले होते विश्व सोडून. त्याचे विरक्त झाले होते मन, स्वामी जवळ सुरू केले उपोषण. स्वामींनी व्याघ्र रूप केले धारण, बदले पाहू माधवाचे ईश्वर भक्तीचे मन. माधवाने व्याघ्र पाहून पळू लागला जीव घेऊन, तोच गजानन महाराजांचे ते रूप संतुष्टला माधव पाहून. वधला सार्थ झाले माझे जीवन, तुमच्या चरणी अर्पतो सारे जीवन. माधव गेला विश्व सोडून, शेगावी असतो वसंत पूजेचा सण. पण कोणी नव्हता तेथे ब्राह्मण, सारे गेले चिंतून. स्वामी बदली वसंत पूजा होणार, पूजेला येणार आहे ब्राह्मण. सर्व झाले तयार साजरा करण्यास वसंत पूजा उत्सव सण. खरोखर तेथे आला एक वेदज्ञानी ब्राह्मण. सर्वांनी वर्गणी काढून केली वसंत पूजा आनंदून. ही वर्गणी वसंत पूजा प्रथा शेगावी चालत आहे अजून. 4थ्या अध्यायाचे पुष्प सुमन. श्री गजानन स्वामी चरणी अर्पण. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. श्री विनायका नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन करूया विष्णू अवतार नरसिंहाला, ठार मारुनी रक्षिले भक्त प्रल्हादाला. ईश्वराने मान दिला हिरण्यकश्यपूच्या इच्छा मरणाला. शेगावी भरू लागली प्रतिदिन यात्रा, स्वामींची घेण्यास सुखी जीवनाची मात्रा. यात्रेमुळे स्वामींची होऊ लागली ईश्वर सेवा खंडित. स्वामींनी केले बंकटलालच्या घरातून निर्गमन. पिंपळगावच्या वनातील शिवमंदिरात गेले निवासन. वनी करू लागले ईश्वरचिंतन. ईश्वरचिंतनात गेली तेथे समाधी लागून. तेथे आले होते गोपाळ करण्यास गोपालन. मुलांचे स्वामीकडे गेले ध्यान. स्वामींनी पाहिले हलवून. स्वामींची नाही झाली समाधीभंग. स्वामी तनातील पाहून चेतना, एक बदला नाही गेले यमसदना. मुलांनी सांगितली गोष्ट ही आपल्या सदना. वरिष्ठ मंडळी आली त्वरितवना, समाधीसह घेऊन आले पिंपळगावच्या मंदिरी स्वामींना. तेथे सुरू झाली स्वामींची ईश्वर आराधना. वार्ता लागली शेगावच्या जना, स्वामी निवासले पिंपळगावच्या मंदिरी. बंकटलाल येऊनी पाहिली स्वामींची आराधना. तन मनातून बंकटलाल गेला आनंदून. स्वामींना आला शेगावी घेऊन. स्वामींच्या मुक्त छंदाची सर्वांना होती कल्पना. वैशाख मासे आले स्वामी आडगावी. आडगावी वैशाखाने आटले होते पाणी. स्वामींचा तहानेने घसा गेला सुकुनी. भास्कर शेतकरी होता शेतीसाठी
पाणी राखुनी, ठिंबक सिंचनाने देत होता शेताला पाणी. स्वामी बदले पाण्याने घसा गेलाय सुकुनी, तृप्त करावा माझा आत्मा पाणी पाजुनी, जाईल तुझला पुण्य लागुनी. स्वामी तुम्ही फिरता नग्न होऊनी, चांगले आहात शरीर राखुनी, जो दीन दुर्बल आंधळा अपंग त्याला द्यावे पाणी. हाच माझा भाव माझ्या अंतकरणी, सत्यवदला भास्कर तू मनातुनी, पहा आता कसे ते कोरड्या विहिरीत पाणी. केली ते ईश्वराज्ञा स्वामींनी, स्वामींची ती ध्यान आराधना पाहुनी, भास्कर गेला मनात आश्चर्य करुनी, कारण विहिरीत पाझरू लागले होते पाणी. भास्कराने धरले स्वामी चरण, आज झाले खरे मजला ईश्वर दर्शन. स्वामी क्षमा करावी मजला, नाही जाणले मी आपले अंतकरण. घ्यावे स्वामी मजला आपला शिष्य करुणे, स्वामींनी आशीर्वाद देऊनी, घेतले भास्कराला शिष्य करुणी. भास्कर आनंदला मनातुनी, 5वे अध्याय ते कथाकथन करुणी. 5वा अध्याय अर्पण स्वामी चरणी. श्री अध्याय 5वा समाप्त. अध्याय 6वा. श्री हेरंबाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन तुझला श्री लक्ष्मीकांता, विश्वतारका रमा रमणा, तुझी भक्ती साधना सदा राहू दे माझ्या तना, तव आशीर्वाद राहू दे. श्री गजानन विजय ग्रंथ काव्यरचना. स्वामींचे निवास कधी हाळात कधी व्यंकटलालच्या घरात, एकदा पाहुणी शेतातील भरीव कणसे, इच्छा झाली स्वामींच्या मनात, कणसे खावी जाऊन मळ्यात. मळ्यात पेटल्या शेकोट्या, शेकोटीत भाजू लागले सारे जण कणसे. एका चिंच वृक्षावर मधमाशा होत्या, पोळ्यात निवासल्या. शेकोटी धुराने वेढले त्या पोळ्याला, पारावर नाही राहिला मधमाशांच्या रागाला. मधमाशा पाहुनी सारा जनसागर मळ्यातून पळाला. स्वामी एकटे राहिले त्या वृक्षाच्या बुंद्याला, वदले क्षमावंत मधमाशांनो, विझवितो या शेकोटीला, दूर करतो या धुराला, परतावे आपल्या घराला. मधमाशा पुन्हा मधपोळ्यात निवासल्या. मधमाशा डसल्या होत्या स्वामींना, त्यांचे काटे होते स्वामींच्या तनाला. निरोप गेला सोनाराला, दूर करावे स्वामींच्या काट्यांना. स्वामींनी सुरुवात केली प्राणायामाला, दूर केले प्राणायामाने एक काट्याला. कणसे खाऊन तृप्त केले सर्वांच्या इच्छेला. स्वामींना ईश्वर भक्त नरसिंह भेटला अकोट गावाला. स्वामींच्या भेटीने नरसिंहमणी आनंदाला, आज्ञा करावी स्वामी गुरुबंधू गजानना ह्या नरसिंगाला. नरसिंह नित्य यावे आपण भेटीला. स्वामींनी मुक्काम केला कानन गावाला. निवासी आले स्वामी दर्शनाला, कानन गावाला राहत होते वज्रभूषण पंडित. प्रातःकाळी दररोज स्नानानंतर अर्घ्य देत असतो सूर्याला. साऱ्या वराडात मान होता वज्रभूषण पंडिताला. 4 भाषा अवगत होत्या वज्रभूषणाला. स्वामी आले होते कानन गावी त्याच्या भेटीला. स्वामींसह पाहून ईश्वर भक्त नरसिंगाला आनंद झाला. वज्रभूषण पंडिताने प्रणाम केला स्वामींच्या चरणाला. स्वामींनी श्रीफळ प्रसाद दिला वज्रभूषण पंडिताला. वज्रभूषणा सोडू नकोच कधीही सदकर्माला. कानन गावाहून परतले शेगावाला. शेगावी श्रावण मासी अभिषेक चाले मंदिरी माऊलीला. अभिषेक कीर्तन पोथी वाचन सोहळ्यातला, ह्याचा उदार मनाने खर्च करी खंडू पाटील. स्वामी बदले बंकटलाला, आता दिवस माझा या मारुती मंदिराला. बंकटलाल यावर या शोकाला, आता निवास माझा या मारुती मंदिराला. बंकटलालावर या शोकाला, अरे नसते घर कधीच संन्याशाला. पहा आपले पुराण, श्री शंकराचार्य गेले भारत भ्रमणाला. नवनाथांनी वनी निवास केला. स्वामी रामदास राहिले सज्जनगडाला. आता सोडले तुझ्या सदनाला, निवास या माऊलीच्या चरणाला. आनंद झाला खंडू पटलाला. निरोप दिला आनंदे बंकटलाला. 6वा अध्याय अर्पण स्वामींच्या चरणाला. अध्याय 6वा समाप्त. श्री गणेशाय नमः. अध्याय 7वा. श्री वरदविनायकाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन माझे श्री गणेशा तव चरणा, लाभू दे तुमचा शुभ आशीर्वाद श्री सीतारामा. तनमनी ध्यानी राहू दे नामस्मरण हे मेघश्यामा. कारभारी लाभला खंडू पाटील मारुती मंदिराला. स्वामी गजाननाचा मिळाला आधार खंडू पाटलाला. 2 पुत्र होते महादजी पाटलाला. कुडताजी कुकाजी यांचा आधार महादजीला. पुत्र संतान नव्हते कुकाजीला. कुडताजी स्वर्गवासी झाला, कुकाजीने आधार दिला. गणपती मारुती नारायण हरी कृष्ण आणि खंडू ह्या कुडताजीच्या पुत्रांना पाटीलकी होती घराला. तोटा नव्हता धनधान्याला. कुस्त्या दानपट्टा या खेळाची आवड साऱ्या बंधूंना. एक दिन पाटील बंधू वदले स्वामींना, आम्हा संगे खेळून कुस्ती तुमची शक्ती दाखवाना. लोक वदले अभिमान खेळ कुस्तीचा यांना. स्वामी खेळून कुस्ती जिरवा ह्यांच्या मस्तवा लतना. हरी पाटील पुन्हा वदला, खेळूया स्वामी संग कुस्ती. स्वामींनी संमती दिली खेळण्यास कुस्ती. स्वामी बैसले आखाड्यात खेळण्यास कुस्ती. हरी पाटला हलवावे प्रथम माझे आसन, तरच समजेल तूच खरा आहेस पहिला
पैलवान. हरी पाटील हलवू लागला स्वामींचे आसन, लावून शक्तीने तनमन. नाही हल्ले ते आसन, हरी पाटलाने सोडले आपले आव्हान. शेगावी होता एक जमादार, त्याच्या मनी आला एक विचार. स्वामी ऊस खाऊन करू तुमची इच्छा तृप्त, पण तोडू ऊस तुमच्या पाठीवर. जर उठले नाही वळ पाठीवर, तरच समजू ईश्वराचे अवतार. स्वामींचा होकार नंतर आले ऊस, होकारानंतर आले ऊस पाठीवर. स्वामींच्या केली प्रहार, ऊसाचे तुकडे झाले 3-4. नव्हते बळ स्वामींच्या पाठीवर, जमादार पाटलांचे संपले बळ. सारे जण गेले दिपून, वदले क्षमा करावी स्वामी गजानन. स्वामींनी क्षमा करून मगच ऊसाचा रस काढून, रस दिला साऱ्यांना प्रसाद म्हणून. खंडू पाटीला आनंदला, कुकाजी वदले खंडू पाटलाला. माझा वृद्धापकाळ झाला, नातू मुखावलोकन होऊ दे मजला. प्रार्थना करावी तू खंडू पाटलाला. खंडू पाटलाने इच्छा प्रगट केली स्वामी गजाननाला. घाबरू नको कुकाजी, तुझी पुरी होईल मनोकामना. नातू खेळलं तुझ्या तनावर, भिकाजी नाव ठेवावे तुझ्या नातवाचे. खंडू पाटीला आनंदला जीवनात, पुत्रप्राप्ती झाली खंडू पाटलाला. मांडीवर घेतले कुकाजीने नातवाला, सर्वांच्या आनंदाला पारवारा नाही उरला. पुत्राचे भिकाजी नामे समारंभ झाला. भिकाजी नाम घोष केला पुत्राच्या कानाला. पेढे बर्फी वाटली समारंभाला, आम्ररस भोजन दिले साऱ्या गावाला. हे पाहले नाही गावच्या देशमुखाला. पाटील बंधूबरोबर देशमुख वादविवाद करू लागला. पाटील देशमुख धुपळी झाली गावाला. कुकाजीने ह्याच चिंतेने देह सोडला. खंडू पाटील बदला आजी मुकलो मी पितृछायेला. त्याच दुःखामुळे फावले देशमुखाला. देशमुखाने ते नवा डाव टाकला, हैराण करायचे खंडू पाटलाला. देशमुख मनोमन आनंदला. 7वा अध्याय अर्पण हा स्वामी चरणाला. अध्याय 7वा समाप्त. अध्याय 8वा. श्री मंगलमूर्ती मोरया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. गुरुभ्यो नमः. नमन माझे भालचंद्रा तुझ्या चरणा, वंदन तुझला गोप गोपी मदमोहना. श्री हरिदेवकी नंदना, दानव मर्दना, शुभाशीर्वाद द्यावा मनी एकच प्रार्थना. श्री गजानन विजय ग्रंथ काव्यरचना, देशमुखाने भरवले कामगार महाराला. वदले माझ्या साह्य आहे महारा तुझला. उद्धट बोलावे तू खंडू पाटलाला, नाकारावे त्याच्या सर्व कामाला. देशमुखाने सारखे पटविले महाराला. खंडू पाटलाने काम सांगितले त्या महाराला. अरे पाटला कोण मानतो तुझ्या पाटीलकीला, घालू नकोस मला कामाचे साकडे. नाही काम केले तर काय करतोस माझे वाकडे. खंडू पाटलाने महारावर लाठीमार केला. महाराने हातावर मार झेलला. हातावर आली मोडकी कळा, हातात येऊ लागल्या कळा. देशमुखाने दाखवला आपला कळकळा. महाराच्या पाठीवर हात फिरवून लावला लळा. जा महारा नोंदव कचेरीत पाटलाविरुद्ध गुन्हा. देशमुखाने पाटलाविरुद्ध गुन्हा नोंदविला. पाटील मनोमनी वदला, बेडी पडणार आता आपल्याला. शरण जाऊ आपण स्वामी गजाननाला. स्वामी वदले नाही पडणार पाटला बेडी तुला. खरोखरच पाटील निर्दोष सुटला. तोचा आले वेदप्रेमी ब्राह्मण पाटील घराला. धन दौलत मिळेले ते आपल्याला. ते लंगी ब्राह्मणाने वेदमंत्र पठण सुरू केले. वेदप्रेमी ब्राह्मण मंत्रात चुका करी, त्यांचे मंत्रोच्चार स्वामी दुरुस्त करी. स्वामी वदले नको अनुसहीनत्व त्या मंत्रोच्चाराला. खंडू दक्षिणा द्यावी त्या ब्राह्मणाला. स्वामींनी मग सोडले खंडू पाटलाच्या सदनाला. निवासले कृष्ण पाटीलाच्या मठातील शिवमंदिराला. काही साधू मंडळी आली त्या शिवमंदिराला. वदले 5-6 दिवस राहू या मंदिरात निवासाला. हे कृष्ण पाटील शिरापुरी भोजन द्यावे आम्हाला. उद्या मिळेल भोजन शिरापुरी, आता खावी आपण भाकरी. साधू मंडळी करावे आपण तेचे गीता प्रवचन. पण गोसावीच्या निरूपणाने नाही भरले कोणाचेच मन. स्वामींचे झाले ते चिलीम ओढण्याचे मन. स्वामींनी चिलीम करताच प्रज्वलन, एका ठिणगीने केले रौद्ररूप धारण. पेटले स्वामींचे ते आसन. कृष्णा पाटील वदला स्वामी सोडावे आसन. वदले घेऊन या त्या ब्रह्मगिरीच्या गोसाव्याला. स्वामी समोर उभे केले साधूला. स्वामी वदले नैनन दहती पावक ह्या वाक्याला. उच्चारुणी विजवावे तू ह्या अग्नीला. गोसावी घाबरून वदला, भय आहे अग्नीचे मजला. सोडावे आपण आसन. करतो मी तुम्हाला नमन, नका घेऊ माझ्यामुळे अग्निशासन. स्वामींनी गोसावी ब्राह्मणाला ज्ञानबोध केला. तेने गोसावी विरक्त झाला. प्रातःकाळी शिष्यासह सोडले शिवमंदिराला. प्रभाती वार्ता लागली गावाला. पाहण्यासाठी पलंग जळालेला. सर्व गाव लोटला स्वामींचा. जनतेला अग्निगुण कळाला. सारे गाव लागले स्वामींच्या चरणाला. 8वा अध्याय अर्पण श्री स्वामी चरणाला. श्री अध्याय 8वा समाप्त. अध्याय 9वा. श्री कार्तिकाग्रजाय नमः.
नमन माझे तुझला कार्तिकाग्रजा शारंगधरा दयानिदये पतित पावना तव वरद हस्त लाभू दे गजानन स्वामी गीतरचना शेगावीचा मोठे सावकारा केला तयाने शिवमंदिराचा जीर्णोद्धार मोठे सावकार होता भाविक फार शिवमंदिरी कीर्तन करण्यास आले टाकळीकर कीर्तनकार टाकळीकरांच्या पदरी होता एक घोडा होता महाद्वाड सदा करील आता प्रहार कधी न राही तो स्थिर किंकाळणे वाईट खोड फार त्याने टाकळीकर कीर्तनकार झाला बेजार आजही करण्यास कीर्तन आले घोड्यावर टाकळीकरांनी सुरू केले कीर्तन घोडा मंदिरासमोर ठेवून एकदम झाले टाकळीकराला ध्यान नाही आलो आपण घोडा बांधून तोच दृश्य पाहिले घोडा शांत उभा असून स्वामी गजानन गेले त्याच्या चरणी वंदून घेतले चारी चरणामध्ये लोळण घोड्यांचा शांतपणा पाहून कीर्तनकार टाकळीकर गेला आनंदन स्वामी खरे सांगू हा घोडा कसा गेला तुमच्यामुळे सुधारून आहो कंटाळलो मी ह्याला पाहून त्याचे वाईट गुण कोणी जात नव्हते विकत घेऊन टाकळीकरा सांगितले मी समजावून घोडा गेला द्वाडपणा विसरून जा आता शांत घोडा घेऊन एक दिनी स्वामी बदली भास्कराला अरे बाळापूरचे 2 ब्राह्मण आलेत गांजा नवस फेडायला त्यांना म्हणावे टाका नवस फेडू नये स्वामींचे वाक्य ऐकून बाळापूरचे ब्राह्मण गेले स्वामी चरणी वंदून स्वामींना गांजा देऊन केले नवसाचे मुक्तरुण बाळापुराचे बाळकृष्ण रामदासी त्यांची पत्नी पुतळाबाई भक्ती करत स्वामी रामदासांची नित्यनेमाने दासनवमीला रामदाससह श्रीराम पूजा करीत सज्जनगडाला 60 वर्षे खंड नव्हता पडला बाळापूरच्या सज्जनगड दास स्वामीच्या यात्रेला जय जय रघुवीर समर्थ म्हणत केली सेवा समर्थ आता शरीरच नव्हते यात्रेला समर्थ दोघे बदले काय या जीवनाचा अर्थ कशी सेवा करू आम्ही समर्थ तो स्वप्नी स्वामी रामदास बदले येऊन बाळकृष्ण सोडविला मी तुझा प्रश्न भक्तांच्या भक्तीचा देवाला समजतो अर्थ श्रीराम बदले भक्त बाळकृष्ण काळजी करतो तू व्यर्थ ह्या दासनवमीला त्याच्या घरी यावे स्वामी समर्थ बाळकृष्ण पुतळाबाई काळजी करायची नाही दासनवमीला येईन मी तुमच्या घरी बाळकृष्ण मनी झाला कृतार्थ श्रीराम पूजा केली तयाने समर्थ दासबोध वाचन झाले तेथेच कीर्तन सुरू झाले ब्राह्मण भोजन बाळकृष्णाचे चिंतले मन नाही आले द्वारी समर्थ भक्ती गेली व्यर्थ तोच आवाज आला जय जय रघुवीर समर्थ स्वामींनी बाळकृष्णाला दिले दर्शन रामदास स्वामी होऊन बाळकृष्ण आहे मी शेगावी निवासून बाळकृष्ण मनी बदला कृतार्थ झाले माझे जीवन प्रसाद घेऊन गेले स्वामी समर्थ जेथे भक्ती तेथे ईश्वराचे वरदान असते समर्थ बाळकृष्ण गेला या जीवनी स्वामी भक्तीने होऊन कृतार्थ 9वा अध्याय श्री स्वामीचरणी अर्पण अध्याय 9वा समाप्त अध्याय 10वा श्री रक्तवर्णाय नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री पार्वतीनाथा भालचंद्रा शिवशंकरा हे गणेश पितया वंदितो तुझला जोडूनी दोन्ही करा तुमचा आशीर्वाद हाच जीवन सहारा अमरावती गावाला स्वामींनी केले निवासन आनंदला आत्माराम सुततयाचे भिकाजी नाव गजानन स्वामींना घेतले उष्णोदक स्नान जणू हे अभंग स्नानानंतर नवधोतर देऊन पूजा केली धूपदीप नैवेद्य अर्पण तोच भक्त कृष्णाजी खोपरडे बदले स्वामी जावे आपण माझे गृह पवित्र करून कृष्णा खोपरडेने केले निवासनी स्वामींचे पूजन तसेच भक्त लिंगायतवाणी त्यांनी कामिनी चंद्राबाई बदली स्वामी यावे आमच्या सदनी लिंगायतवाणीची इच्छा पुरी केली गजानन स्वामींनी आत्मानंदाने पतिपत्नी गेली सुखी होऊनी अमरावतीच्या प्रत्येक पूजनाच्या वेळी आत्मारामाचा बाचा बाळाभाऊ असोनी होता मुंबई नगरीला तार मास्तर म्हणून बाळाभाऊला लागले गजानन स्वामींचे ध्यान स्वामी चरणी वाहिले आपले जीवन आता स्वामींनी सोडले कृष्णा पाटील सदन निवासले मंदिरी स्वामी गजानन कृष्णाना पाटलाच्या नयनात तळले पाणी स्वामी का राहिला मला सोडूनी नका जाऊ सोडू आमचा हो लळा सोडूनी स्वामी देतो माझे सारे सदन राहावे आपण निवास करून कृष्णा पाटील आता राहायच्याही मठ बांधून सखाराम अकोलकराने दिली मठासाठी जमीन तेथे झाला आहे मठ बांधून परशुराम सावजीचे मठ बांधण्यात परिश्रम होते विशेष करून स्वामी गजाननाचे 5 शिष्य होते पहिल्यापासून गणेश अप्पा पितांबर भास्कर बाळाभाऊ आणि रामचंद्र गुरव 5 शिष्य जणू 5 पांडव बाळाभाऊस पत्रे येत पष्टातून वरच्यावरी पण ध्यान नव्हते त्याच्यावरी भास्कर बदला स्वामी गजानना बाळाभाऊ सोकावलाय पेढे खाऊनी बाळाभाऊ का देतोस स्वामीचं त्रास वरचेवरी जा कर तुझी तू चाकरी भास्कराचे ते एक वाक्य ऐकून स्वामींनी काढले प्रथम छत्री झोडपून छत्री गेली मोडून वेळूची काठी घेऊन बाळाभाऊवर सतत प्रहार करून काढले पुन्हा चांगलेच बदलून
बाळाभाऊ गेला निपचिप पडून. ह्या प्रकाराने भास्कर गेला मनी घाबरून. बंकटलाल बदला स्वामी द्यावी आता बाळाभाऊस सोडून. नाही तर जाईल तो विश्व सोडून. थोड्याच वेळात बसला बाळाभाऊ उठून. स्वामी सेवा व निष्ठा बाळाभाऊची पाहून. भास्कर गेला स्वामींकडे क्षमा मागून. बाळापूरच्या सुखलाल अग्रवालाची होती एक गाय. होती महाद्वाड ती गाय. गावातील लोकांचे काढे हाडे मोडून. तिचा प्राण घेण्यास सजले सारे टपून. एक बंदूकवाला पठाण घेणार आपले प्राण. हे जणू होती ती जाणून. पायाखाली काढले पठाणाला तुडवून. एक दिन टाकळीकर बदले जा गाय स्वामींकडे घेऊन. दिला त्यांनीच असाच माझा घोडा शांत करून. गाईला साखळ दंडाने जगडून आले स्वामींकडे घेऊन. गोमाते सोडावे लोकांना तुडवणे. आता शांत गुमान राहणे. मग म्हणत स्वामींनी पाठीवर हात फिरवून. सोडले साखळ दंड गाय झाली शांत. दिला तिने दुष्टपणा सोडून. कारंज गावीचा विप्र तो लक्ष्मण घुडे. पोटदुखीने झाला होता त्रस्त. डॉक्टरांनी पुरी केली शिकस्त. नाही झाला पोटदुखीतून मुक्त. आला पत्नी शेगावाला. स्वामींनी आंबा प्रसाद दिला. वदले आंब्याने दूर होईल त्रास पोटदुखीचा. खरोखर पोटदुखी बरी झाली. स्वामींना वदला यावे कारंज गावी. स्वामी येताच सदनी लक्ष्मण घुडेने आपली संपत्ती दाखवून खजिन्यावर बसला जाऊन. लक्ष्मणा आला होतो तुझ्यावरी कृपा करायला. दाखवले तू भक्तीपेक्षा महत्व संपत्तीला. 6 महिन्यात लागशील तू भिकेला. सत्यता आली स्वामींच्या वाच्यतेला. खोटेपणा नव्हता आवडत स्वामींना. लक्ष्मण घुडे 6 महिन्यात लागला भिकेला. 10वा अध्याय अर्पण श्री स्वामी गजानन चरणाला. श्री 10वा अध्याय समाप्त. अध्याय 11. श्री सुंदरवदनाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमन तुझला देवादिदेवा विष्णुदेवा. लक्ष्मी पत्नी करी तुझी शैष्यशेय वर सेवा. असू दे तव आशीर्वाद रचण्यास. गजानन स्वामी काव्य रचना. बाळापूर नगरी स्वामी रामदास निवासले. पती पत्नी बाळकृष्ण पुतळाबाई सदनाला. आनंदाला तोटा नव्हता त्या दासनवमी उत्सवाला. दासनवमीचा उत्सव 60व्या वर्षी सुद्धा उत्साहात पार पडला. तोच पिसाळल्या कुत्र्याने दंश केला भास्कराला. लोक बदले बोलवा वैद्याला. भास्कर बदला माझा वैद्य माझ्या समोर बसला. वंदन स्वामी गजानन तव चरणाला. भास्करा सुखलाल गायीचे दूध घेते प्रश्नाला. गायीचा द्वाडपणा त्या कुत्र्यात आला. नाही उरला अर्थ आता तुझे आयुष्यातला. स्वामी आपण विचार करा मनी. नका उठवू आपण भास्कराला या जीवनी. हे भक्तांनो जीवन म्हणजे पापपुण्याचे मोजमापन. गेल्या जन्मीचे पापपुण्य फेडावे लागते ह्या जन्मी. तरी 2 महिने भास्कराचे जीवन. स्वामी इच्छा आता माझ्या मनी. स्मारक काढावे बांधुनी. चिंता करू नको भास्करा जीवनी. होईल तुझ्या इच्छेचे पालन. आता घेऊन जाऊ आपण त्र्यंबकेश्वरी जाऊन. गहिनीनाथ गोदावरी ब्रह्मगिरी दर्शन. ह्या त्र्यंबकेश्वरी स्वामींनी महंत गोपाळदासाला दिले आलिंगन. शेगावी आले शिष्यासह परतून. हनुमंत जयंतीला स्वामी आले अडगावी. श्यामासिंग सदनी. श्यामासिंग आनंदला पाहून स्वामी गजानन आले आपल्या सदनाला. म्हणून तोच स्वामींनी धरले भास्कराला. त्याच्या छातीवर प्रहार सुरू केला. त्याच्या छातीवर सुरुवात केली तांडव नृत्याला. बाळाभाऊ वदला सोडवावे तुम्ही भास्कराला. बाळूभाऊ 2 दिवस उरले भास्कराच्या आयुष्याला. हे विश्व सोडून जाईल भास्कर पंचमीला. पंचमी आला दिन स्वामी वदले भास्कराला. पूर्वेकडे मुख करून घालावे पद्मासनाला. स्थिर करावे चित्ताला. चित्तातून भजावे हरीला. विठ्ठल नाम गजर झाला. स्वामी वदले तुमचा बंधू चालला वैकुंठाला. दुपारचे झाले मंत्रपठन. ह्या मंत्रपठनात भास्कर गेला विश्व सोडून. द्वारकेश्वरी आले भास्करांचे मृत शरीर घेऊन. ते काढली भास्कराची समाधी बांधून. 10 दिवस झाले अन्नदान. कावळे नेत पत्रावळी उचलून. लोक गेले कावळ्याच्या प्रकाराला त्रासून. स्वामी दाखवू का ह्यांना यमसदन. नको 10 दिवस असतो अंतरिक्षात प्राण. 11व्या दिवशी प्राण जाईल निघून. 10व्या दिवशी करूया पिंडदान. 10व्या दिवशी झाले पिंडदान. स्वामी वदले कावळ्यांनो पोटभर करा भोजन. वर्ज करावे उद्या हे समाधी स्नान. नका येऊ येते परतून. 2ऱ्या दिवशी नाही का आले कावळे दिसून. 14व्या दिवशी स्वामी द्वारकेश्वरी सोडून. वसले शेगावी येऊन. शेगाव आली नवी घटना घडून. शेगावी चालले होते विहिरीचे खोदकाम. तेथे काळा दगड आला दिसून. त्यात भोक पाडून दारू भरली त्यात ठासून. प्रत्येक भोकात दिली पिंगळी जोडून. दारूचा बार दिला उडवून. एक पुंगळी गेली तेथे राहून. मजूर गणू जावऱ्या वदला. जातो विहिरीत उतरून. येतो राहिलेली पुंगळी सरकवून. जावऱ्या गणू गेला विहिरीत उतरून. तोच सुरंग गेला तेवढ्यात पेटून. लोकांनी पाहून विहिरीत डोकावले. गणू जावऱ्या नाही आला दिसून. लोक बदले जावऱ्या गेला विश्व सोडून. तोच गणू जावऱ्याने आवाज दिला विहिरीतून. एक पुंगळी राहिली होती तो वदलावर येऊन. पण मला ती आली कपारी दिसून. स्वामी गेले मला कपारीत बसवून. गजानन महाराजच गेले माझे रक्षण करून. स्वामी आलो आज तुम्हाला प्रणाम.
करून स्वामी गजाननाने गणुजावऱ्याला आशीर्वाद दिला. आनंदून 11वा अध्याय स्वामी चरणार्पण अर्पणमस्तू. अध्याय 11वा समाप्त. अध्याय 12वा. श्री मूषकवाहनाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमः. पार्वती नंदना श्री गणेशा गणाधीशा सर्वेश्वरा तूच बुद्धी प्रकाशा मम हृदयी तुझेच वास्तव विश्वेश्वरा. पुरी करावी आशीर्वादाने काव्यरचना. अकोल्याचा निवासी बच्चूलाल अग्रवाल. हा बच्चूलाल मनाचा उदार. धन सोने होते त्याच्याजवळ फार. त्याला कळली होती वार्ता लक्ष्मण धोंड्याची. बच्चूलालले स्वामींना घातले स्नान. जरीचा नेसला पितांबर. अंगठी घातली करंगुली. गळ्यात रत्नहार. पेढे जिलेबीचा दिला नैवेद्य भोजनानंतर. त्रयोदशी विडा दिला. सुवर्ण ताटात श्रीफलसह 10,000 रुपये दक्षिणा देऊन वदला स्वामी इच्छामणी बांधावे राम मंदिर ओटावरी. बच्चूलाल जानकी राम नेईल करून इच्छा तुझी पुरी. पण तू गेलास मला श्रीमंतीचे प्रदर्शन करून. तेवढे नैवेद्य पेढे खाऊन स्वामी गेले बच्चूलालचे निवास सोडून. पुन्हा नाही दिसून आले अकोल्याला स्वामी शिष्य पितांबर. गरिबीमुळे नेसे सदा फाटके धोतर. स्वामींची त्यावर नजर. स्वामी देऊन साधू पट्टा वदले झाक धोतर. इतर शिष्य कोटी करू लागले त्या दुपट्ट्यावर. दुःखी झाला आणखी पितांबर. दुपट्टा गेला परत करून. पितांबर गेला स्वामी मठ सोडून. स्वामींनी दिला पितांबराला वर. जाशील तेथे माझा आशीर्वाद राहील तुझ्याबरोबर. पितांबराने केले वनी निवासन. वदला गुरु माझे स्वामी गजानन. ऐकून पितांबराचे कथन. वनवासी वदले जर असेल तुझा गुरु स्वामी गजानन तर तो वाळलेला आम्रवृक्ष दाखव हिरवा करून. पितांबराने मनी चिंतले स्वामी गजानन. स्वामी करतो आराधना ह्या लोकांची पुरी करा आपण मनोकामना. स्पर्श करून आम्रवृक्षाला वदला स्वामी गजानन. गजानन देतील तुला नवजीवन. प्रार्थनेचे लोकांनी तेथेच केले अवलोकन. खरोखर आम्रवृक्ष गेला हिरव्यागार रंगाने फुलन. स्वामींनी भक्त इच्छा नेली पुरी करून. पितांबर गेला मनी आनंदून. हाच शिष्य पितांबर कोडोली गावी गेला हे विश्व सोडून. पितांबराचा कोडोली गावी मठ आहे अजून. स्वामींचे झाले ह्या वेळी विषण्ण मन. ते वदले जो मला देईल सुपाऱ्या आणून. तो कृष्ण पाटील सुद्धा गेला आपल्याला सोडून. मजला गेली चिंता लागून. कृष्णा पाटील पुत्र श्रीराम लहान अजून. स्वामी वदले शेगावी जी मोकळी दिस असेल जागा. निवास असेल तेथेच माझा. स्वामी आपण जागा मागावी मठासाठी. जागा कोणी नाही असे म्हणणार नाही. हरिपाटलाने सरकारी दप्तरी अर्ज करून घेतली जागा मागून. बुलढाण्याचा मुख्याधिकारी देऊन गेला जागा 1 एकर. बंकटलाल व हरिपाटलाने मठासाठी गोळा केली वर्गणी क्षणात. जमला ते द्रव्यनिधी दास गणुलिखित गजानन विजय ग्रंथाचा काव्यलेखन. 12वा अध्याय स्वामी चरणी अर्पण. अध्याय 12वा समाप्त. अध्याय 13वा. श्री हिरंबाय नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन राधा रमणा श्रीधरा वासुदेव नंदना. गोप गोपी करी तुझी आराधना. गाई गुरास येत तुझ्या संगवना. पाठविलेस काय लियास तू यम सदना. तवा आशीर्वाद राहू दे काव्यरचना. करत असता शिष्य भंकटलाल. हरी पाटील लक्ष्मण खुडे मठासाठी वर्गणी. उत्साहाने आनंदाने देत होते लोकवर्गणी. पण कुशीत लोक वधू लागले हा गजानन. महाराज असेल जर खरा योगी. मग का करतो गोळा वर्गणी. अहो हा तर करत असेल करणी. पण महाराजावर होता सर्वांचा विश्वास. वदले वर्गणी खरेच लागेल सत्कर्मी. सुरुवात झाली मठ बांधणीला. येऊ लागली बैलगाडीतून बांधकामाला. खडी माती रेती एक गाडीवान राहून उभा दूर. वंदन करी गजानन स्वामींना. का गाडीवाना उभा तू दूर. स्वामी जाती नेमे आहे महार. तुम्हाला होईल माझा विटाळ. असे काही नाही या संन्याशाला. नाही जात पात विटाळ. हे घेतले तुझे हाती हात. स्वामी तुम्ही माझे श्रीराम सेविशी. हा हनुमान सेवक हजर. मठाला पुरी पडू लागली जागा. 11 गुंठे जागा मिळाली आणखी मठाला. वार्ता गेली विकोपाला. जोशी अधिकारी वदला विनाकारण. हरिपाटला दंड केला तुम्हाला. सारी जागा दिली आम्ही मठाला. तोच मठात चमत्कार झाला. गंगा भारती नामक महारोगी आला मठाला. स्वामींनी जाणून भक्ताला. त्याच्या मस्तकी प्रहार करून 5 बोटे उमटवली त्याच्या गालावर. समर्थाने थुंकी चोळली सर्व अंगावर. स्वामी थुंकीने त्याचा बरा झाला महारोग. गंगा भारती निरोगी झाला. गंगा भारतीचा गळा होता चांगला. मधुरता होती त्याच्या आवाजाला. स्वामींनी स्वप्नी जाऊन सांगितले त्याच्या पत्नीला.
तव पतीचा महारोग बरा झाला. त्वरित आली शेगावाला. गंगा भारती बदला पत्नीला. सांभाळा आता तू तुझ्या पुत्राला. मुक्त करावे तू आता मला स्वामींची सेवा करण्याला. पौष मासाला स्वामी गेले मुंडगावाला. श्यामसिंगाच्या सदनाला. श्यामसिंगाने सारे गाव बोलवले भोजनाला. स्वामी बदले श्यामसिंगाला. नको देऊ आज भोजन लोकांना. मुहूर्त नाही आजी चांगला. स्वामी सारे अन्न गेले शिजून. सारे जण आले भोजनास जमून. पंगत लागली बसून. तोच मेघ आले नभांगणी. मेघ पाणी झंझावाताने. मेघराज गेला गरजून. कोसळल्यावरून धारा धरतीवरी. वाया वाटून गेला स्वयंपाक सारा. स्वामी सदन खरे झाले. स्वामी वदन खरं झाले. पौष पौर्णिमेला श्यामसिंगाने दिले सर्वांना भोजन. पुंडलिक भोकरे हा भक्तगण गेला होता ग्रांतिक रोगाने त्रासून. स्वामींनी चरणी केला लागून. स्वामी चरणी गेला लागून. तोच बगलीतील गोळा गेला निघून. पुंडलिकाचा ज्वर ताप गेला निघून. पुंडलिक भोकरे जीवनातील मुक्त झाला संकटातून. 13वा अध्याय स्वामी चरणी अर्पण. अध्याय 13वा समाप्त. अध्याय 14वा अध्याय. श्री प्रणवाय नमः. श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. गुरुभ्यो नमः. अयोध्यानंदना भरताग्रजा उद्धरले तू त्राटी केला. दशरथ सुता सजीव केलेस तू अहिल्या शिळेला. चाकले तू शबरीच्या उष्ट्या बोराला. श्रीलंका राज्य दिले बिभीषणाला. महेकरिता लोक्याचा बंडू ब्राह्मण. सदा उदार संपन्न त्याचे मन. सदा त्याच्या घरी राहत पाहुणे येऊन. त्यांच्या खर्चासाठी सदा काढी ऋण अपमानाने नको वाटू लागले जेवण. वाटू लागले त्याला आत्मार्पण. चालला होता करण्यास जलात देहार्पण. तो मार्गात भेटला एक ब्राह्मण. जाऊन शेगावी घ्यावे आपण स्वामी गजानन महाराज दर्शन. बदलतील तुमचे सारे जीवन. बंडूचे गावी आला घेण्यास स्वामी दर्शन. बंडू दे तुझा हा विचार सोडून. खोदाई सदनी जाऊन जमीन. मिळेल तुझला फेडण्यासाठी ऋण तेथे धन. बंडूने त्वरित काढली जमीन खोदून. स्वामी वाक्य आले खरे होऊन. बंडूचे मिटले ऋण सारे. शेगावी येऊन घेतले पुन्हा स्वामींचे दर्शन. स्वामी बदले धन वापरावे जरा सांभाळून. स्वामी बदले शिष्य वर्गाला घेऊन. सोमवती अमावस्येला घेऊन नर्मदा नदी दर्शन. नर्मदा तारू लागली स्वामी सह शिष्यांची बोट आपटली खडकावर जाऊन. बोटीत आले पाणी शूर्ण. सर्व शिष्य गेले पाण्यात उडी मारून. स्वामी एकटे राहिले बोटीत बसून. स्वामी बदले नका जाऊ असे घाबरून. नर्मदा माता सांभाळेल आपले जीवन. करूया बोटीत आपण नर्मदा माईंचे चिंतन. करू प्रार्थना दोन्ही कर जोडून. तोच नर्मदा आली कोळणीचा वेश घेऊन. बोटीतील पाणी गेले उतरून. आनंदले सारे नर्मदा माता दर्शन घेऊन. माधव वानवळे माधव क्षात्रगण आले घेण्यास स्वामींचे दर्शन. त्यावेळी स्वामींचे चालले होते भोजन. सदाशिवाला पाहताच स्वामींना झाली माधवनाथाची आठवण. सदाशिव सांग माधवनाथाला गेलास भोजन करून. पण विडाचे हे तेच विसरून गेला. सदाशिवाच्या हातात विडा पाहून माधवनाथ म्हणाले स्वामी आज पोहोचला. आनंद झाला मजला. थांब सदाशिवा हा विडा घेतो कुठून. थोडा देतो तुला प्रसाद म्हणून. माधवनाथाने तो विडा घेऊन कुठून सदाशिवासह प्रसाद वाटून खाल्ला. 14 अध्याय स्वामी चरणी अर्पण. 14वा अध्याय समाप्त. अध्याय 15. श्री गजकर्णाय नमः. गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गुरुभ्यो नमो नमः. नमन करूया लक्ष्मीनाथ. मेघ श्याम विष्णू देवाला. 3 पावलाने पाताळात पाठविले बळीराजाला. द्यावे आशीर्वाद लक्ष्मीनारायण तुम्ही मजला. अकोल्यात होते स्वामी शिवजयंतीला. क्रांतीवीर लोकमान्य टिळक येणार होते व्याख्यानाला. बाळ गंगाधर टिळक म्हणजे केसरी म्हणजे सिंहासारखे होते त्यांचे लेखन. ऐकण्यासाठी लोकमान्यांचे भाषण. दुरून आले होते सारेजण. शूरवीर छत्रपतींच्या शिवजयंतीचे भाषण. अध्यक्षस्थानी होते स्वामी श्री गजानन. लोकमान्य बदले श्री राजे शिवाजी आपले श्रद्धास्थान. स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले समजावून महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य स्थापन करून श्री शिवरायांना समर्थ रामदास करी मार्गदर्शन. तसेच आज आम्हाला करीत आहेत मार्गदर्शन. लवकरच भारत होईल मुक्त गुलामगिरीतून. धन्य धन्य आजी माझे जीवन. लोकमान्यांचे ते जहाल भाषण ऐकून. स्वामी बदले 24व्या कलमातून. लोकमान्यांना इंग्रजी देतील अटक करून. लोकमान्य मात्र कैदेत काढतील एक महान ग्रंथ लिहून.
गीतेवर गीता रहस्य नाम स्वामींचे बोल खरे झाले. इंग्रजांनी लोकमान्यांना अटक करून नेले, मंडाले तुरुंगात नेऊन टाकले. दादरा खोपरडे धावले अमरावतीवरून, लोकमान्यांच्या साह्यास आले धावून. दादा खोपरडे बदले कोल्हाटकरास, घ्यावे शेगावी दर्शन. कोल्हाटकरा सज्जनास त्रास सोसल्या वाचून, राज्यक्रांती कशी येईल धावून. अरे शिवाजी राजे सुद्धा गेले होते ना, औरंगजेबाचे कैदी होऊन. दुःखाशिवाय नाही सुखी जीवन, घेऊन जा लोकमान्यास हा प्रसाद म्हणून. लोकमान्यांना तो भाकरी प्रसाद देऊन, कोल्हटकराने स्वामींचे पुन्हा सांगितले सद्दापन. लोकमान्य बदले स्वामी आहेत भूतवर्तमान, आणि भविष्य सारे जाणून. खरोखर लोकमान्यांनी मंडाले तुरुंगात काढला गीता रहस्य ग्रंथ लिहून. कोल्हापूरचा श्रीपाद काळे एक ब्राह्मण, इंटरपर्यंत घेतले होते शिक्षण. काढले होते त्याने ओयाग टोगेचे चरित्र वाचून. विचार करू लागला मनोमन, परदेशात घ्यावे शिक्षण. वदले स्वामी श्रीधरा, देश विचार सोडून. घ्यावे ते अध्यात्माचे शिक्षण, सुधरेल तुझे जीवन. श्रीधराने घेऊन BA MA शिक्षण, विद्यार्थ्यांना केले ज्ञानदान. श्रीधराचे जीवनात खुलले नंदवन, श्रीधराने घेतले स्वामींचे दर्शन. 15वा अध्याय श्री गजानना स्वामी चरणी अर्पण. अध्याय 15वा समाप्त. अध्याय 16वा. श्री वक्रतुंडाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन करूया गजानना पिता श्री शिवशंकरा. व्यापिले तू विश्व चराचरा, पशुपतीनाथा संबंधते तुझला जगधारा. रामेश्वरा नागनाथा, पशुपतीनाथा सोमनाथा विश्वेश्वरा. श्री केदारेश्वरा, श्री भीमाशंकरा, श्री मल्लिकार्जुना, श्री रामेश्वरा, श्री नागनाथा परळी वैद्यनाथेश्वरा. श्री कृष्णेश्वरा, श्री गोकर्णेश्वरा, श्री त्र्यंबकेश्वरा. हे गणेश श्री गणेश पितया, 12 ज्योतिर्लिंगी तू निवासी. तुझ्या आशीर्वादाने राहू दे काव्यरचना. श्री गजानन स्वामी भक्त पुंडलिक नाम, राही मुंड गावी मनितयाच्या स्वामी चिंतनी. त्याच्याजवळ राही एक ठाकरीन, वदली अरे गुरु शिवाय व्यर्थ जीवन. तो स्वामी गजानन म्हणते गणगणात, बोते भजन घ्यावे उद्या सकाळी माझे. गुरु काजीचे दर्शन, त्यांनी आहे महाज्ञान, त्यांचे अंगी आहे परमगुण. ह्यातले काहीच नाही गजानन स्वामी मध्ये गुण. पुंडलिक बदला जाऊ द्या आपण, तुझ्या गुरुकडे घेऊ त्यांचे दर्शन. स्वामी चिंतनाला गेला घडून, तोच त्याचे डोळे गेले मिटून. स्वप्ने आले स्वामी गजानन, वदले उद्या प्रभाते मिळतील तुझला पादुका. गुरु पादुका त्याचे करावे पूजन, प्रभाती खरोखर श्यामसिंग आला घेऊन. गजानन स्वामींच्या पादुका घेऊन, स्वप्न मनोमन आटवून. श्री स्वामी गजाननाचे पुंडलिकाने केले पूजन. पुंडलिकाचे झाले मनोरथ पूर्ण. स्वामी भक्त राजाराम कवर ब्राह्मण. राजाराम होता सराफीचा धंदा जाणून. राजारामाला गोपाळ व त्र्यंबक पुत्र 2. त्र्यंबक पुत्र होता डॉक्टर. हैदराबाद गावी आली स्वामींची त्र्यंबकाला आठवण. आज स्वामींना द्यावे भोजन. त्याच्या मनीची चिंता पाहून गोपाळ पत्नी त्याची वहिनी बदली. कसला चाललाय विचार मनातून, द्यावा चिंता सोडून. भाऊजी खुले करा मन, वहिनी झाली स्वामींची आठवण. द्यावे आजी आता त्यांना भोजन. भाऊजी देते पिठले भाकरी करून. जा बाजाराच्या 12च्या गाडीने भोजन घेऊन. तोच 12ची गाडी गेली निघून. परंतु मनाचा निश्चय करून आला शेगावी तो मठात धावून. 4था प्रहर गेला होता उलटून. पाहतो तो काय, स्वामी बदले त्र्यंबका. भूक गेले लागून, त्र्यंबक गेला मनी आश्चर्य करून. जिलेबी श्रीखंड लाडू स्वामींच्या समोर ठेवून. भक्तगण भोजनाचे करत होते निवेदन. अरे त्र्यंबका माहितीये का, भाकरी आणल्यास 3 तापट स्वभावाच्या भाऊजाईने दिली प्रेमाने लोणी लावून. आता करूया भोजन सारेजण, 1 भाकरी वाढली प्रसाद म्हणून. 2 भाकऱ्या खाल्ल्या स्वामींनी पोट भरून. वदले होशील तू नामांकित डॉक्टर. स्वामी भक्त तुकाराम शेगोकर. मठाची जाई साफसफाई करून, स्वामींना देई चिलीम भरून. 1 दिवस शिकाऱ्याच्या बंदुकीचा छरा गेला मस्तकी लागून. डॉक्टर उपाय करून गेला तो त्रासून. पण त्या अवस्थेत जाई रोजचे आपले काम करून. मठ झाडता झाडता छर्रा गेला कधी निघून. हे नाही आले त्याला समजून. हा स्वामींचा सेवा प्रसाद गेला तुकाराम शेगोकर्यास मिळून. 16वा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण. श्री 16वा अध्याय समाप्त. अध्याय 17वा. श्री बुद्धिदेवताय नमः, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. लक्ष्मीकांता कमलनयना तुझला नमन. भक्त प्रल्हादाचे केले स्वरक्षण. राजा हिरण्यकश्यपूचे करुणहरण. नरसंहरूपी अवतार घेऊन. आशीर्वाद असू दे पुढील काव्याध्यायात रचण्यास. अनेक शिष्य गेले स्वामी गजाननास गुरु करून. अकोल्याच्या खटाव गिरणीत स्वामींनी केले निवास.
वदला शिष्य विष्णूसा स्वामीस. स्वामी यावे आपण मलकापुरीस. स्वामी निघाले मलकापुरी, भक्तास दर्शन देण्यास. भास्कराने घे सांगितले रेल्वे स्टेशन मास्तरास समजावून. त्याने दिला एक रेल्वे डबा रिकामा करून. स्वामी बसले डब्यात जाऊन, काही वेळाने डबा दिला सोडून. सगळ्यांचा डोळा चुकवून बसले स्त्रियांच्या डब्यात जाऊन. स्त्रिया सर्व गेल्या घाबरून, केली तक्रार पोलिसात जाऊन. स्वामी आले स्त्रियांच्या डब्यात नग्न होऊन. पोलीस गेले स्वामीवर खटला भरून. आज्ञा गेली पोलिसांना, आणावे स्वामींना पकडून. एक जवान वदला, घेऊन येतो मी स्वामी गजानना. स्वामी उठले नाही जागेवरून, तोच जठार वदले देसाईना समजावून. यावे स्वामी गजाननास घेऊन. देसाईने तयार केले स्वामींना धोतर नेसवून. तोच स्वामी कोर्टात आले नग्न होऊन. जज वदले स्वामी नग्न हाच तुमचा गुन्हा असून. द्यावे असे वागणे सोडून, माझे आहे मुक्त जीवन. जैसे अग्निदेवतेचे नवे अग्निपण, शिक्षा झाली 5 रुपये जावे कोर्टात भरून. स्वामींनी केले मग अकोल्याच्या बापूरावा घरी निवासन. ते होता महाबताशा एक यवन. त्याला स्वामी वदले नाही गेले महाबताशा तुझे अडदांडपण. स्वामी गेले त्याचे केस ओढून. वदले राहावी आता ही आठवण. महाबताशाचे साथी 2 गेले घाबरून. तो वदला मित्रांनो जावे तुम्ही कुरुमगावी निघून. स्वामींनी स्वीकारले बच्चूलालाचे भोजन आमंत्रण. आले स्वामी टांग्यात बसून. स्वामी उतरले नाहीत टांग्यातून. बच्चूलाल गेला स्वामींचे ते इंगित जाणून. बच्चूलाल आला महाबताशास भोजनास घेऊन. स्वामी वदले महाबताशा जावे आता पंजाबात करावे आता निवासन. स्वामी माझी एक इच्छा सांगते मन, मी गेल्यावर कुरुमगावची मशीद काढावी बांधून. महाबताशा तुझी इच्छा होईल परिपूर्ण. खरे झाले स्वामी वचन. बापूरावाची पत्नी गेली भानामतीने ग्रासून. औषधाचा नावी आला गुण. स्वामी भक्तीने मात्र तिची भानामती गेली निघून. बापूराव पत्नीसह गेले जीवनात आनंदून. अकोट गावी ईश्वर भक्त नरसिंग, त्याच्या निवास स्थानकाजवळ होती विहीर. स्वामी वदले नरसिंगा घडले तुला भागीरथी. यमुना गोदावरी स्नान, ह्याच तीर्थाने करणार आहे मी स्नान. विहिरीत पाहिले स्वामी निडोकावून, तोच 3 जीवनधारा आल्या विहिरीत पाजरून. ह्या तीर्थात सर्वांनी केले स्नान, निंदकाने मात्र घातली खाली मान. स्वामी गजानन नरसिंगाची भेट घेऊन आले पुन्हा शेगावी परतून. 17वा अध्याय स्वामी चरणी अर्पण. 17वा अध्याय समाप्त. अध्याय 18वा. श्री लंबोदराय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन तुझला तुळजा भवानी, हे कोल्हापूरवासिनी. विराट रूप तुझे सप्तशृंग डोंगरी. सप्तशृंगेश्वरी एकच इच्छा मनोमनी, तुझा आशीर्वाद राहू दे हे गजानन गीत लेखन करणी. मुंडगावची बायजा होती स्वामी भक्त. बायजाचा विवाह झाला बाळपणी, वयात येऊन सुद्धा नाही झाली ती गर्भधारिणी. चिंता लागली भुलाबाई शिवराम ह्या माता पित्या मनी. कसे दूर करावयाचे बायजापतीच्या नपुसकत्वाला. पाहून बायजाच्या मुसमुसलेल्या यवनाला कामवासना झाली बायजेच्या धीराला. वदला नको बा वाया घालवू तू यवनाला, रती सुख देता मी तुझ्या चारोणाला. एक दिनी धरू लागला तो बायजेला, तोच त्याचा पुत्र माडीवरून खाली पडला. बायजेने बरे केले औषधोपचार करून पुतण्याला, दिराने सोडले तिच्या नादाला. बायजा आली माहेराला, स्वामींना विनंती करून शिवराम वदला, संतती होऊ दा माझ्या बायडीला. स्वामी वदले संतती नाही बायजा उदराला. पुन्हा परतले मुंडगावाला. भक्त पुंडलिक होता स्वामींचा शिष्य मुंडगावाला. बायजा पुंडलिकासह येऊ लागली शेगावाला. स्वामी दर्शनाला कोणीतरी वदले शिवरामाला. बायजा पुंडलिक जातात खरे यवन मजा लुटायला. स्वामींना शिवराम वदला, तुमच्या नावाखाली येतात ते दर्शनाला. शिवराम सांगतो ते ऐक लक्ष देऊनी. बायजा व पुंडलिक गेल्या जन्मी होते भाऊ बहीण. नको करू त्यांच्या त्या गोष्टीचा भाऊ. दुसरा पती नाही बायजेला मिळणार. शिवराम भोलाबाईने नाही अडवले मात्र पुंडलिक बायजा भाऊ बहिणीला. जाण्यास शेगावी स्वामी दर्शनाला. स्वामीचा शिष्य भाऊ कवरच्या अंगी फोड उमटला. मोठमोठे डॉक्टर तपासून गेले तयाला. डॉक्टर भाऊ कवराला खामगावी. शस्त्रक्रिया ही फोडावर नाही आली कामी. उलटे फोडाने अंग भरून गेले. कवराचा भाऊ चिंतेत पडला. त्याने प्रार्थिले मग स्वामी गजाननाला. तोच रात्रीच्या वेळी बैलगाडी आली कवराच्या घराला. एक ब्राह्मण भेटण्यास आला कवराला. डॉक्टरांना ब्राह्मण वदला,
गजा माझे नाव शेगाव माझे गाव, हा गजा माझे नाव शेगाव माझे गाव, हा अंगारा लावावा भाऊ कवराला, डॉक्टर गुण जरूर येईल याला, खरोखरी गुण आला कवराला. अंगारा लावल्यावर डॉक्टर गेले तपासण्याला, पण ब्राह्मण नाही दिसून आला. कवराचा अंगारा व तीर्थाने फोड निघून गेला, डॉक्टर राजाराम कवर पूर्ववत होऊन आला. स्वामी दर्शनी शेगावी गेला, स्वामी स्वारी निघाली होती विठ्ठल भेटीला. आषाढ शुद्ध नवमीला आले स्वामी पंढरीला, संतांच्या पालख्या दाखल झाल्या पंढरपूरला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानबा तुकारामना गजराने असं म्हणत दुमदुमला. सर्व शिष्यासह पांडुरंगाच्या दर्शनाला, बापू पाटील तो मागेच राहिला, बापू पाटील मणी बदला, आता मुकणार मी पंढरीत राहून पांडुरंगाच्या दर्शनाला. तोच स्वामी बदले बापूला, चिंता नको करू घडेले ते पांडुरंग दर्शन तुझला. स्वामीच उभे राहिले त्याच्या समोर घालून तुळशीची माळा गळा, बापुनाला भेटून गेले ते विठ्ठलाचे दर्शन. कुकाजी वाड्यात झाले सर्व भक्तांना पंढरीनाथ दर्शन, कवठे गावचा माळकरी उतरला कुकाजी वाड्यात, माळकरी होता रोगाने सत्र, वाडाच झाला रिकामा त्याच्या उलट्या पाहून. मनी बदला सुखाचे सारे सोबती, दुःख मात्र फिरणे एकट्या भोवती. स्वामींच्या भक्तीने गेला बरा होऊन ते मात्र होता एक ब्राह्मण. शेगावी मठामध्ये बाहेर पडले होते कुत्रे मरून, मनी बदला मठातील साधू म्हणतो मी स्वामी गजानन, कसले हे ह्याचे जीवन, कुत्र्याला का नाही देत नवजीवन. तो स्वामी बदले ब्राह्मण आहे, कुत्रे नाही गेले मरण, पहा गेले थोडी विश्रांती घेऊन. स्वामी स्पर्श होता कुत्रे गेले उठून, स्वामी चमत्कार पाहून ब्राह्मण गेला स्वामी चरणी लागून. स्वामींच्या आशीर्वादेन ब्राह्मण गेला आनंदून. 18वा अध्याय स्वामी चरणी अर्पण. 18वा अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. अध्याय 19वा. मयुरेश्वराय नमो नमः. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन तुझला कौसल्यानंदना, श्रीरामा रघुनंदना, शुभाशीर्वाद द्यावा श्री गजानन विजय ग्रंथ लेखना. काशीनाथ गद्रे ब्राह्मण घेऊन स्वामींचे दर्शन गेला मनातून आनंदून, त्याच्या पाठीवर कोपरा मारून बदले जावे त्वरित निघून. तारा ही तुझी खामगावची वाट पाहून, खामगावची येताच ब्राह्मण, मनी बदला स्वामींनी जाणून, दिली मजला मुनसपीची नोकरी लावून. स्वामी करताच भक्तांची इच्छा पुरी, स्वामी आले नागपूरला गोपाळबुटीच्या सीताबर्डीच्या सदनाला, निवास केला त्याच्या भव्य सदनाला. गोपाळबुटी बदला निरंतर राहावे स्वामींनी सीताबर्डीला, गोपाळबुटीची श्रीमंतिनी मिजास पाहुनी, स्वामी गेले मनी विचार करुनी. तोच द्वारे हरी पाटलाला पाहुनी, स्वामी गेले मनी आनंदुनी. स्वामी उठले जेवण्याच्या पंक्तीवरून, हरी पाटील बदला स्वामी शेगाव गेले मृतावस्था येऊनी. येतो स्वामींना पुन्हा शेगावे घेऊनी, गोपाळबुटी बदला करावे भोजन. स्वामी निघाले करून भोजन, तोच गोपाळबुटी पत्नीने स्वामींचे धरले चरण. जानकाबाई नको करू चिंता, तुझला एक पुत्र होईल, तुझा हा एक पुत्र सद्गुणी, यमलोकी जाशील तू तुझे सौभाग्य घेऊनी. स्वामी आले राजा रघुजी भोसल्या घरी तेतुनी, त्याला शुभाशीर्वाद देऊनी घेतले श्रीरामेश्वरा प्रभू रामदर्शनी. स्वामी आले हरी पाटलास शेगावी, धार कल्याणचे रंगनाथ साधू आले स्वामींच्या दर्शनाला. दोन्ही रंगले अध्यात्म विषयात बोलण्यात, सामर्थ्यांच्या या गोष्टी मठातील कोणीच नव्हता हो जाणीत. स्वामी बदले येणारे ते वासुदेवानंद सरस्वती, भेटण्याला मठ ठेवावा स्वच्छ जसे ठेवतो आपल्या घराला. वासुदेवानंद सरस्वती बघुनी, एखादी चिंदी पाहून जाईल कोपोनी. जमदग्नीचा अवतार आहेत वासुदेवानंद सरस्वती, स्वच्छता ठेवावी मठाभोवती. आले शेगावी वासुदेवानंद सरस्वती, दोघे स्वामींनी एकमेका वंदन करती. भक्त बाळाभाऊस गेले आश्चर्य वाटून, बाळाभाऊ बदला स्वामीस जाऊन. आपले दोघांचे मार्ग वेगवेगळे असून आपण बंधू कसे. बाळाभाऊ चांगला विचारलास प्रश्न, ईश्वराकडे जाण्याचे मार्ग 3, सोवळे ओवळे संध्या स्नान उपोषण. व्रताचे अनुष्ठान ही कर्माची अंगे असून, ह्याचे करतो जो आचरण त्याला म्हणतात कर्मवेत्ता. दुसरा भक्तिमार्ग या शुद्ध असावे लागते आचरण आणि मन, तसेच दया व भक्तीमध्ये असावे लागते लीन. मुखी सदा ईश्वरी स्मरण, जेवढे ब्रह्मांडात तेवढेच असते कुंभकरेचे काचे पिंडात. करुणासन घ्यावा लागतो योग मार्ग साधून, ह्या तिन्ही मार्गाचे अंतिम एकच मिळते फळ, ते खरे ईश्वर दर्शन. ह्या तिन्ही मार्गाचे यांनी केले आचरण, ते गेले ईश्वर प्राप्ती करून. वशिष्ठ जमदग्नी पराशर गौतमी, अत्री शांडिल्य विश्वामित्र ऋषींनी करुणी कर्म, मार्गाने घेतले देवदर्शन.
श्री शंकराचार्य आदिनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ ह्या सर्व नवनाथांनी योगमार्गाचे केले आचरण. तसेच श्रीपाद सरस्वती, श्रीपाद नरसिंह सरस्वती, गाणगापूर निवासी यांनी केले योगमार्गाचे आचरण. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, सौतामाळी, नरहरी सोनार यांनी केले भक्तिमार्गाचे आचरण. करून घेतले ईश्वर दर्शन, स्वामीचे ऐकत असता निरूपण. बाळाभाऊचे भरून आले लोचन, साहूबाई स्वामींची करी आराधना. स्वामी बदले साहूबाई, अहोरात्र स्वयंपाक करुनी सर्वांना द्यावे भोजन. तुला भोजन करून जातील ते आशीर्वाद देऊन, होशील तू नारायण विष्णूला प्रिय होऊन. तुळशीरामाचा सुपुत्र आत्माराम स्वामी आशीर्वादान, वेदांताचा गेला अभ्यास पूर्ण करून. वेदांताचे करू लागला तो निरूपण, जेथे जाई तेथे तो चुकून, स्वामी करीत त्याला मार्गदर्शन. आत्माराम वेदांत होऊन गेला पंडित, आत्माराम तेथे राहिला स्वामींचा एकनिष्ठ शिष्य होऊन. नारायण जामकराने स्वीकारले स्वामींना गुरुस्थानी, जामकर घेऊन फक्त दुधाचा आहार. नाव पडले त्यांचे दुधाहारी, बुवा होऊन गेले स्वामीनिष्ठ. ती माझी माळी करी पटवेकरांच्या शेतीचे रक्षण. पटवेकर श्री स्वामी गजानन, भक्त बदला येतो मी शेगावला जाऊन, शेतीचे करावे रक्षण. करता करता शेतीचे रक्षण, ती माझी गेला गाड झोपून. गाडवे गेली सारा शेतातील जोंधळा खाऊन, स्वामीने भक्त ती माझीला उठवून. उठवून वदले जा गाडवे शेतातून दे हाकलून. ती माझी गेला घाबरून, पटवेकराला वदले स्वामी गजानन. कसला ठेवला शेतात माळी राखणीस, नाही समर्थ तो माळी शेती रक्षण करण्यास. माळ्यामुळे गाडवे गेली जोंधळा खाऊन, स्वामींची वाणी ऐकून पटवेकर आला मोरगावी परतून. ती माझी गेला सर्व सांगू, पटवेकराला आला स्वामींचा अनुभव. बदला स्वामी गेले हे खरे सांगून, आता भरून द्यावे ती माझे नुकसान. परंतु ती माझी भक्तांच्या सहाय्याला स्वामी आले धावून. पटवेकर आश्चर्याला मनोमन, शेतीचे काहीच झाले नाही नुकसान. स्वामी आले खरेच माझ्या साह्यास, हे ते मी जेणे जाणून. स्वामींचे घेतले दर्शन, जेव्हा शेगावी जाऊन स्वामी बसले होते सुखलालच्या घरी. लोक दर्शन करत होते त्यांना नमन. नारायणास राज हवलदार गेला मनी रागावून, स्वामींची ती नग्न अवस्था पाहून. स्वामींनी गेला हवलदार अपशब्द बोलून, स्वामींनी काढले त्याला झोडपून. हुंडीवाला वदला हवलदारा जाये क्षमा मागून. हरीने काढले झोडपून, हवलदार म्हणाला नाही येणार क्षमा मागून. अरे हवलदारा येतोय तो मृत्यूला बोलवून. हुंडीवाल्याचे वाक्य खरे गेले होऊन, कावळ्याच्या शापाने नाही येणार मला मृत्यू बोलवून. वदनारा हवलदार खरोखर गेला हे विश्व सोडून. संगमनेरची हरी जाकडी वदला, स्वामी मज जवळ धन आहे, धन पण कोण करील कन्यादान. हरी जाकडे तू आहेस विद्वान, तुझी इच्छा पुरी होईल. स्वामी आशीर्वाद आला लगेच हरी जाखडला, संसारी सुखात तो आनंदे रमला. रामचंद्र निभोणकर हा वासुदेव बेंद्रे बरोबर गेला मुकना नदीवरी स्नानाला. योग ज्ञान कोण देईल मजला, निभोणकर मनोमनी वदला. तोच कपिल धारेश्वरी निभोणकराला योगी दिसला. योग्याने निभोणकराला एक नर्मदेतला तांबडा गणपती देत षोडाक्षरी मंत्र दिला. स्वामी वदले मी शेगावचा निवासी, स्वामी गेले तेथे निघून. निभोणकराने स्वामी सोडाक्षरी मंत्र काढला जपुनी, पण स्वामी नाही आले दिसोनी. तो धुमाळ घरी आला आनंदोनी, आनंदला तेथे स्वामींना पाहुनी. स्वामींचे बदले तांबडा कडा आहे श्री गणेश, नेईल तुझा योगाभ्यास तडीस. खरोखर निभोणकर योगज्ञानी झाला, खास तुकाराम कोकाटेचे पुत्र होऊन. जात स्वर्गवासी होऊन त्याने केली आराधना स्वामी. स्वामी बदले तुकाराम होतील तुझला पुत्र, दीर्घायुषी एक पुत्र ठेवावा मजपाशी. कोकाटेला पुत्र झाले तीन, गेला तो नवस विसरून. थोरला पुत्र गेला रोगाने जकडून, डॉक्टरांच्या औषधाने येईना गुण. तेव्हा तुकारामाला नवसाची झाली आठवण, त्याने नारायण पुत्राला केले स्वामींच्या स्वाधीन. रोगमुक्त झाला नारायण, शेगावी मठात राहू लागला. आषाढीला स्वामी आले पंढरपुराला, वदले पायरी राया पाळले आजवर. पंढरीराया पाळले आजवर तुझ्या वचनाला, आता आज्ञा करावी मजला. बोलावून घ्यावे तुम्हा भेटीला, विठ्ठला पांडुरंगा ऋषी पंचमीला. स्वामींचे नैनी अश्रू पाहुनी, पाटील बदले काही कमी पडलो का आम्ही सेवेला. हरी पाटला काही कमी नाही मजला, हे मर्म नाही कळणार तुझला. एक सांगतो काही कमी पडणार नाही तुझला. थोडाच मुक्काम राहिला आता शेगावाला, खरोखर आषाढांतन श्रावण सरला. श्रीनाथा आली स्वामींच्या
तना मनाला श्री गणेश स्थापना झाली. भाद्रपद चतुर्थीला स्वामी बदले गणेश पूजा अर्चा करावी. दुसरा दिवस विसर्जन करावे गणेश मूर्तीला. पंचमी दिन तो आला. स्वामींना प्राणरोधन करून योग मार्गाने अनंतात देह केला विलीन. साल होते 1832 साधारण. संवत्सर भाद्रपद शुक्ल पंचमी गुरुवार दिन स्वामींचा प्राण झाला पंचतत्वात विलीन. अंतिम मिरवणूक निघाली शेगावला. रात्रभर भजन कीर्तन गजर झाला. प्रभाती स्वामींनी देह ठेवला समाधीस्थानाला. मंत्राग्नीतून स्वाभिदेह अग्नीत समर्पित झाला. पण आत्मरूपाने स्वामी निवास करून आहेत शेगावाला. 19वा अध्याय अर्पण स्वामी सेवेला. 19वा अध्याय समाप्त. अध्याय 20वा. श्री बल्लाळेश्वराय नमः. श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमन माझे लक्ष्मी मातेच्या चरणाला. नाम तुझे तुळजा भवानी. तूच कन्याकुमारी. तूच माता पार्वती देवी. तुझा आशीर्वाद राहू दे. गीत लेखनी स्वामी गजानन ग्रंथ काव्यकरणी. स्वामी गेले समाधी घेऊन परंतु भक्ता देऊ लागले सदा दर्शन. गणपत कोटाडे येई स्वामी दर्शनाला. एकदा मनी वदला अभिषेक करावा स्वामी समाधीला. ब्राह्मणांना भोजन द्यावे तोच पत्नी बदली. नका करू खर्च उगाच खाण्यापिण्याला. नको भोजन देणे ते ब्राह्मणांना. त्यापेक्षा कपडे लत्ते घेऊ पोराबाळा. तोच स्वामी स्वप्नी बदले ब्राह्मण पत्नीला. नको दुखू तू पती इच्छेला. नाही कमी पडणार संसाराला. पत्नीने स्वप्न सांगितले गणपताला. गणपत कावठाड्याने भोजन दिले दसऱ्याला. लक्ष्मण जंजाळाला असाच स्वामी अनुभवाला. तो कंटाळला होता जीवनाला. व्यापारासाठी आला मुंबईला. तोच बोरीबंदर स्टेशनी योगी भेटला. निराश होऊन कसे चालेल जीवनाला. स्वामी गजानन भजतोय ना मनात. गजानन स्वामी पुण्यतिथी दिनीला. आठव तुझ्या मनाला पुत्रशोक कसा झाला बापट मास्तरांना. लक्ष्मणा पेटकराचा अनुभव तू कसा विसरला. परमहंसाच्या त्या खुनेने ओळखले लक्ष्मणाने स्वामी गजानन महाराजांना. श्री गजानन महाराज पुण्यतिथी करू लागला दरवर्षाला. कळंब गावीचा माधव जोशी आला होता जमीन मोजमाप करायला. इच्छा झाली मनी जपावे मनी जावे स्वामींच्या मठाला. वदला कुतुबुद्धी शिपायाला. सायंकाळी जाऊन बैलगाडीतून गजानन महाराज मठाला. साहेब नदीला आहे पाणी तसेच आकाश आले मेघाने वेळूनी. अरे लवकर येऊ मठाला जाऊनी. मोजमापाला उशीर झाला तर निघाले मठाला. तोच पाणी आले नदीला. वेळले चोह बाजूनी गाडीला. कृतुबुद्धींना प्रार्थिले ईश्वर अल्लाला. जर जोशी बुवानी वंदन करून प्रार्थने गजानन महाराजांना. नदीच्या पुरातून मात्र वाचवले दोघांना. दोघे आले शेगावाला. जोशीने धन दिले बाळाभाऊला. भोजन देऊन ब्राह्मणाला नवसपुरा तो केला. यादव गणेश सुभेदार हिंगणी गावचा. तो व्यापार करी कापसाचा. तोटा झाला होता 10,000चा. विचार करीत होता अवसरीकराचा. द्वारी वर्धाला तोच अवसरीच्या द्वारे एक भिक्षकरी आला. यादव म्हणाला माहिती तू का चिंतित. 10,000चा तोटा झाला तुझला. निरकोणी पहा मजला. आशीर्वाद आहे यादवा तुला. भिकारी निघून गेला दर्शन नाही अवसरीकराला. यादव मनी म्हणाला स्वामी गजानन महाराज दर्शन देऊन गेले मजला. त्यावेळी किंमत आली कापसाला. तसा स्वामी भक्त डॉक्टर राजाराम कौराने टाळले मठाधिपतीच्या दिलेल्या प्रसादाला. तोच चमत्कार घडून आला. नेहमीचा गाडीवान रस्ता कसा चुकला हे कळले नाही डॉक्टर कौराला. बैलगाडी उभी राहिली तलाव काठाला. कवर मनी वदला आज मी नाकारले स्वामी प्रसादाला. प्रभाती पोहोचले शेगावाला. त्यावेळी स्वामी आले होते रात्री बैलगाडी मार्गदर्शनाला. सारा वृत्तांत सांगितला बाळाभाऊला. 1 वर्ष रत्नासाच्या पुत्राला स्वामींमुळे जीवदान मिळाले. त्याला जणू स्वामींनी यमलोकीतून परत आणले पृथ्वी तळाला. तसेच रामचंद्र पाटील कन्या क्षयरोगाने होती पछाडली. शक्ती नव्हती तिच्या तनाला. स्वामींच्या भक्तीने रोग बरा झाला. काही दिवसांनी आली चालत मठाला. रामचंद्राच्या पत्नीचा वातविकार स्वामी गजानन कृपेने बरा झाला. वैशाख षष्टी वद्याला बाळाभाऊ स्वर्गवासी झाला. स्वामी स्वप्नी बदले नारायण पाटला. सांभाळावे तू ये शेगावच्या मठाला. नारायणाने सांभाळले मठ कारभाराला. 20वा अध्याय अर्पण स्वामी गजानन महाराजांच्या चरणकमलाला. श्री अध्याय 20वा समाप्त. अध्याय 21वा. गिरिजात्मक नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमन तुझला परेशा अविनाशा अनंता. देऊनी प्रकाश दूर केले तू अंधकाराला. तूच तोची पतित पावन पुण्य पावन घननिळा. चिंतामुक्त करावे आपण आपल्या भक्तगणाला. शुभाशीर्वाद द्यावे या गजानन विजय ग्रंथ कळसाध्यायाला लेखनाला. पंढरीराय पंडुरंगाचे करुणी ध्यान.
श्री गणेशाचे चरणी मस्तक ठेवून श्री गजानन महाराजांच्या चरणी करुणी वंदन करतो मी कळसाध्यायाचे कथन श्रोते व्हावे सावधान. स्वामी गजानन महाराजांची करतो जो भक्ती त्याला जीवतात तरतात स्वामी गजानन. मठ बांधण्याच्या वेळी जेव्हा कळस बांधताना एक मजूर देत होता धोंडा गवंड्याला, तोच तोल जाऊन मजूर खाली 20 फुटवून पडला. तो दगडावर आपटला, वाटले मजूर गेला सोडून विश्वाला, पण झटकन उठत तो मजूर म्हणाला, जेव्हा मी पडलो चेंडूसारखे हाती जलले, कोणीतरी मजला लोक बदले स्वामी गजानन. तारून गेले भक्त मजुराला. जयपूरची आबला आली श्री दत्तात्रयांच्या आदेशानुसार शेगावला. प्रार्थनेचे वेळी तिच्या अंगावर मोठा खांब पडा, परंतु काहीच लागले नाही. तिला आश्चर्य वाटले. यशुभक्त डॉक्टरबाईंना तिने वंदन केले. स्वामी गजाननला मुकली ती जयपूर निवासी स्त्री पिशाच व्याधीला. नाईक नवरे हाही मोठ्या लाकडी गोल पडून सुद्धा वाचला. एक दिनी गोसावी रूप घेऊन स्वामी बदले कृष्णाजी पाटील रामचंद्राला. ताट वाढून दे मजला, एक पांघरून द्यावे पांघरायला. गोसावी रामचंद्राला वदला, सांभाळावे आता मठाला. समान वागणूक द्यावी सर्वांना, संतांचा करू नकोस अपमान. भक्त भेटीला सदा येतील महाराज गजानन, त्यांच्या जीवनचरित्राचे करतो कथन. प्रथमाध्यायी गणेशाचे मंगलचरण, विद्यावती सरस्वतीचे स्मरण. माघ सप्तमीला शेगावे आले श्री गजानन महाराजांचे बंकटलाल दर्शन. दुसऱ्या अध्यायी टाकळीकरांचे कीर्तन, दूर झाले बंकटलालाचे चिंतन. तृतीयाध्यायी घेतला ब्राह्मणांकडून गांजाचा तो नवस फेडून. चतुर्थाध्यायी जानरावाचे दूर केले गडांतर, चंदुमुखी नाकडे घेतले कानोळे वागून. पाचव्या अध्यायी गुराख्याकडून घेतले पूजन करून, कोरड्या विहीर दाखविले पाणी आणून. कणसे भाजताना मधमाशा आल्या उठून, त्याचे काटे प्राणायामाने टाकले काढून. सोनारासह सर्व गेले चकित होऊन, नरसिंह स्वामीला संबोधले बंधू म्हणून. 6व्या अध्यायी कथाकथन, घेतले आम्ररसाचे भोजन खंडू पाटलाकडून. व्रताचे करून घेतले पालन, पाटील पुत्राचे कुस्तीद्वारे केले शक्तीसह गर्भहरण. 7व्या अध्यायाचे कथन, पाटील मंडळींना गेली स्वामी निष्ठा जडून. 8व्या अध्यायाचे विस्तारण, निर्दोष सोडले खंडू पाटलाला खटल्यातून. ब्राह्मणांना दिले त्यांनी नयनच्छिदंती श्लोकातून, त्यांचे शुद्ध करून पठन. अग्निभरित पलंगावर स्थिर ठेवले मन. 9व्या अध्यायाचे कथन, टाकळीकरांच्या द्वाड घोड्याला शांत करून सोडवले लोकांना संकटातून. 10व्या अध्यायाचे कथन, गणेश आप्पा चंद्राबाईस संसार मार्गदर्शन. सुखलालच्या गायीला सांगितले सोड द्वाडपण, ती गाय गेली स्वामी चरणी लागून. 11व्या अध्यायाचे कथन, भास्कराचे श्वान दंशामुळे निधन. श्रद्धास्थानातील कावळ्यांना आज्ञा करून मुक्त केले भास्करांचे समाधीस्थान. हे 12व्या अध्यायाचे कथन, पितांबराकडून घेतला आम्रवृक्ष हिरवा करून. पितांबराचा केला मठ स्थापन, पुंडलिकाची गाठ नेली बरी करून. 13वा अध्याय येते पूर्ण, गंगा भारतीचे केले रोग निवारण. केले ऋणमुक्त भक्तांना वंदून नर्मदा दर्शन. 14व्या अध्यायाचे कथन, लोकमान्य टिळकांचे अटकविधान. गीता रहस्य लिखाण, भाकरी प्रसाद भक्षण. 15व्या अध्यायाचे कथन, पुंडलिक भक्ताला पादुका पाठवून कवराची भाकरी वाटली प्रसाद वाट पाहून. 16व्या अध्यायाचे विस्तारण, 16व्या अध्यायी नग्न फिरण्याची शिक्षा ऐकून कोर्टात गेले डॉक्टर कवराचे केले फोड रोग निवारण. 17व्या अध्यायात हे कथन, बापूला दिले विठ्ठल दर्शन. 18व्या अध्यायाचे कथन, भक्तांना दिले दर्शन. करमट ब्राह्मणाला दाखविले मृत कुत्रे उठवून. 19व्या अध्यायातील कथन, स्वामी आले शेगावी परतून. भाद्रपद मासी ऋषी पंचमीला गेले स्वामी समाधी घेऊन. 20व्या अध्यायातील हे विस्तारण, समाधीचे काम केले मनापासून. धर्मशाळा काढल्या बांधून, शतचंडीचे झाले अनुष्ठान. सर्व भक्तांचे होते योगदान. बंकटलालची व्याधी गेली स्वामी दूर करून. निष्ठावान भक्तांना स्वामी देतात दर्शन. 21 अध्यायी ह्या संत श्री दास गुणलिखित. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण. 21 मोदकाचा नैवेद्य दाखवून 21 दुर्वा कराव्या अर्पण. सद्भावाचा तो चतुर्थी हा पवित्र दिन. प्रेमरूपी चंद्र येतो पूर्वेला उगवून. होते चतुर्थीचे पारायण. श्री दास गणुलिखित विजय ग्रंथाचे एक एक अक्षर ध्रुव असून, त्या अक्षरांचा एक एक शब्द मोदक असून, त्याचा सर्वांनी घ्यावा लाभ मनापासून. जो करील ह्या ग्रंथाचे वाचन, त्याचे मनोरथ होईल पूर्ण. त्याच्या घरी सदा राहील लक्ष्मी निवास करून. गरिबाला मिळेल धन, स्त्रीचे जाईल वांजपण. पुत्रास्तव निपुत्रकाने करावे या ग्रंथाचे वाचन. विशेष करून दशमी
एकादशी द्वादशीला करावे पारायण, गुरुपुष्य नक्षत्रावर केल्यास पारायण, सारे मनोरथ होतील पूर्ण. नित्य करावे गजाननास वंदन, सरस्वती जाईल आशीर्वाद देऊन. 18वे 61 प्रमाथीनाथ संवत्सरात चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला शुभ गणेश वार बुधवारी तीर्थक्षेत्र शेगावी श्री संत दासगणूंनी ह्या गजानन विजय ग्रंथाचे पूर्ण केले लेखन. त्यांचेच संक्षिप्त अल्पशब्दातील गीतलेखन श्री गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण. स्वामी करावे या यशवंताचे सुखी समृद्ध जीवन, हेच माझे तुम्हाला मागणे स्वामी गजानन. सर्व विश्वाचे करावे सुखी आनंदी जीवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. श्री हरी विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम. श्रीराम जय राम जय जय राम. 21 अध्याय समाप्त. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय. श्री गजानन महाराज की जय. हे गणेश गजानन महात्म्य वाचून पूर्ण केले आहे, तर ते तुम्ही सर्वांनी ऐका.